ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. आपलं आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. वेलकम, सुस्वागतम. वेलकम अरुण चौधरी साहेब. सलामीची जोडी मैदानामध्ये एंटर झाली आहे. सोनादेवी टेमघर कडून बॅटर योगेश आणि त्याच्या सोबतीला दीपक पाटील आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं. आपलं या स्पर्धेमध्ये मनपूर्वक स्वागत आम्ही करतोय. स्वर्गीय रतन शेठ प्रतिष्ठान चषक 2025 मध्ये आलेल्या सर्व मान्यवर पाहुण्यांचं मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. भिवंडी तालुका नवीन 40+ क्रिकेट संघटना मान्यता प्राप्ती स्पर्धा तुम्ही पाहतात. वरालदेवी न्यू 40+ ताडाली आयोजित. आदरणीय विकी शेठ चौधरी प्रेझेंट आणि मोहनदादा भोईर प्रेझेंट ही स्पर्धा आज आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते. मान्यवर कक्ष आज भरपूर मोठ्या संख्येनं खचाखच भरलेलं तुम्हाला पाहायला मिळते. षटक क्रमांक पहिला दीपक पडवी हार्ट ऑफ भिवंडी बॉलिंग मार्कवर सज्ज होतोय. लेफ्ट आर्म राउंड द विकेट. योगेश आणि सचिन जोडी आहे. पहिलाच बॉल या वेळेला फ्रंटफुटला येत असताना ड्राईव्ह करण्यात आला. बॉल ऑन साईडला वळवला. डीपमध्ये क्षेत्ररक्षण चांगलं होते आणि त्या दरम्यान मिळेल एकच धाव. धावफलकाला सुरुवात केलेली आहे एका धावेच्या मदतीने बॅटर योगेशनं. यावेळेला पुढचा हा बॉल अगदी आपण पाहिला तर विकेटची संधी तिथे चालून आली आणि विकेट मिळाली आहे. पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न. विकेट गॉन. पहिला धक्का लागतोय टीम सोनादेवी टीमघरला. सोनादेवी टीमगड या संघाला सुरुवात जशी मिळणं गरजेची होती तशी सुरुवात मात्र इथे मिळू शकलेला नाही आणि अखेर खेळाडू बाद होतोय. पहिला धक्का लागला. दीपक चांगल्या रणनीतीने आज पूर्ण दिवसभर खेळताना दिसला. विथ द बॅट विथ द बॉल तो चमकलेला आहे आणि या महत्वाच्या सामन्यामध्ये यावेळेला पुढचा बॉल पुन्हा एकदा ड्राईव्ह करण्यात आला. मिड विकेटला बॉल ट्रॅव्हल होतोय. फक्त मिळेल एकच धाव. स्कोर एका धावेने पुढे जाताना स्कोर कार्डवरती धावा झाल्या 2 धावा. वेलकम बादशाहबाई आणि नरेश भोईर. आपलं देखील मनपूर्वक स्वागत या स्पर्धेमध्ये आम्ही करतो. सुस्वागतम. इव्हनिंग सेशन ऐतिहासिक या क्रीडांगणावर ही स्पर्धा तुम्हाला आज बघायला मिळते. दीपकचा पुढचा बॉल फुल टॉस होता. वळवला ऑन साईडला. स्क्वेअर ऑफ द विकेट. स्क्वेअर लेगला बॉल ट्रॅव्हल. थोडंसं फंबल. सेकंडचा कॉल होतोय आणि 2 धावा सहजगत्या त्या ठिकाणी जोडल्या जात आहेत. स्कोर 2 धावांनी पुढे जाताना स्कोर कार्ड वरती 4 धावा. 4 रन्स ऑन द बोर्ड. यानंतर मेगा फायनल. हु विल बी द चॅम्पियन ऑफ दिस टुर्नामेंट असा प्रश्न पडला होता आणि या स्पर्धेचा विजेता कोण याचं उत्तर तुम्हाला यानंतर बघायला मिळेल. बॉलर बॅक ड्राईव्ह. चांगल्या लेंथवर हा चेंडू या ठिकाणी आलेला आहे. डॉट बॉल. सोनादेवी टीमगड पहिल्या दिवसातून टॉप 3 मध्ये पोहोचणारा संघ तुम्हाला बघायला मिळाला होता.
परंतु या लढतीमध्ये त्यांच्याकडून अपेक्षा असेल एक चांगल्या डावाची त्यांच्या खेळाडूंकडनं। यावेळेला स्लॉग स्वीप, चांगला फटका, बॉल हवेत आहे आणि झेलची संधी आहे। फर्स्ट, सेकंड अँड थर्ड अटेम्प्ट मध्ये झेल तेथे पकडलाय, फलंदाज बाद। मध्ये खेळाडू बाद झाला आणि हा दुसरा धक्का लागतोय। पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा धावफलकावरती झालेल्या आहेत। 4 धावा या ठिकाणी। ग्रेट बॉलिंग हिअर, सुपर बॉलिंग परफॉर्मन्स फ्रॉम दीपक मडवी, हार्ट ऑफ भिवंडी। नवीन बॅटर मैदानामध्ये सचिन पवार एंटर होतोय। जितू गवली, ऑफ ब्रेक पडल्यानंतर आतमध्ये येणारा बॉल आणि फलंदाज या ठिकाणी आउट होतोय। हिट विकेट, धक्का लागतोय आणखी एक सोनादेवी टेमघरला। आजूबाजूचे दोन्ही संघ आज खरं तर काल आणि परवाच्या दिवसामधून निघाले होते, परंतु आज पायगावचा संघ आता सध्या तरी मी म्हणेल टेमघरवर भारी पडलेला आहे। पाठीराखे दोन्ही टीमचे प्रचंड प्रमाणात आलेले आहेत। जोशी 11 भादवड ए संघ फायनल मध्ये प्रवेश करणारा पहिला संघ तुम्हाला बघायला मिळाला आहे या स्पर्धेमध्ये। जितू गवली, आज पूर्ण दिवसभर या सर्व खेळाडूंनी ही स्पर्धा गाजवलेली आहे। नवीन बॅटर अल्पेश, हे बॅटल चांगलं रंगेल आणि अल्पेशनं आल्या आल्या बॉलला भिरकावून दिलाय थेट मिड विकेटच्या पलीकडे, सिक्सर। सचिन आणि अल्पेश या जोडीवर भरपूर काही आता निर्भर असेल। एक काळ या खरं तर जोडीनं गाजवलेला आहे टेमघर गावासाठी। यॉर्क लेंथ, यावेळेला जितू समोर, जितू सांगतोय मी कच्च्या गुरुचा चेला नाहीये, त्याने लगेचच पलटवार केलाय, परंतु दुसरी धाव आणि दुसरी धाव सहजगत्या कंप्लीट करण्यात आलेली आहे। जसा बॉल होता गोलंदाज नाराज असेल, या बॉलवर 2 धावा जाणं हे नुकसान आहे। ह्या बॉलवर एकही धाव जायला नव्हती पाहिजे होती। ज्या प्रकारे ब्लॉक मध्ये परफेक्टली ब्लॉक केला होता बॅटरला, परंतु 2 धावा तिथे पूर्ण करण्यात आल्या आणि स्कोर 2 धावांनी पुढे जाताना स्कोर कार्ड वरती धावा झाल्या त्या 12 धावा। 12 ऑन अबाउट 30+30च्या वर जाण्याचा प्रयत्न करावा लागेल या मॅच मध्ये। अल्पेश पुन्हा एकदा लॉफ्टेड ऑन ड्राईव्हचा फटका, दीपक आहे चांगलं क्षेत्ररक्षण, लॉंग ऑनला मिळेल फक्त सिंगल। सिंगलच्या सहाय्यानं स्कोर पुढे गेलेला आहे। 13 धावा धावफलकावरती लागतात। एक सिक्सर आला, ह्या ओव्हरला कुठेतरी कॅपिटलाइज करण्याचा प्रयत्न आता फलंदाज करतायत आणि ते गरजेचं देखील आहे, करावाच लागेल। सचिन पवार स्ट्राइक एंडला फुल टॉस बॉल, ऑफ ड्राईव्हचा फटका, लॉंग ऑफ कडे बॉल ट्रॅव्हल होतोय। फक्त एकच धाव त्या ठिकाणी जोडली जाणार। स्कोर एका धावेने पुढे जाताना 14 वर एका धावेने स्कोर पुढे नेण्याचा प्रयत्न राहिलाय, परंतु एखादा मोठा फटका आणखी शोधावा लागेल या मॅच मध्ये एक स्ट्रॉंगली बॅक करण्यासाठी आणि चांगल्या स्थितीमध्ये सोनादेवी स्पोर्ट टेमघरला येण्यासाठी। नेक्स्ट बॉल, लेग ब्रेक,
कटर पाहायला मिळालाय. ही ओळख आहे जितू गवलीची. बॅक करून त्यानं दिलाय अल्पेश चौधरी समोर. आणखी एक चांगला बॉल आणि याचबरोबर 2 ओव्हरचा केस संपलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 14. अंतिम षटक गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज चंदनचा वापर यावेळेला केला जातोय. जितूच्या विरुद्ध खरं तर पलटवार करण्याचा प्रयत्न राहिला. 10 रन्स आल्या परंतु त्यानं देखील कमबॅक केला सिक्सर नंतर. चंदन गोलंदाजी करण्यासाठी 14 धावा धावफलकावरती आहेत. किमान इथून 15 धावा आणखी जोडण्याचा प्रयत्न करावा लागेल. 3 ओव्हरमध्ये 30चा टार्गेट आला तर जरूर एक फाईट बॅक चांगला तुम्हाला पाहायला मिळेल. 30वर एक चांगल्या रणनीतीने ते खेळू शकतील. सेकंड इनिंगमध्ये गोलंदाजी करताना सोनादेवी टेमघर. चंदन राईट अमो द विकेट. सचिन समोर फुल टॉस बॉल. सहज सोपा बॉल होता बॅटरसाठी आणि लिहिलंय सचिन पवारच्या बॅटमधून आलेला बेधडक फटका तुम्हाला बघायला मिळाला जो सीमारेषेला धडकला. आदरणीय साईनाथ चौगुले साहेबांच्या या ठिकाणी शैलेश चौगुले साहेबांच्या या ठिकाणी शुभागमन झालेला आहे. आपला मी मनपूर्वक स्वागत करतोय. वेलकम. यावेळेला लाऊड अपील होय फिंगर अप फलंदाज बाद. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल आणि विकेट मिळाली आहे. सचिन पवार आउट. परंतु आता वयाच्या 40 नंतर 40+ कॅटेगरी मधून त्यांना तुम्ही खेळताना पाहतायत. चंदन पुढचा बॉल पुन्हा एकदा. स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप आहे परंतु तो खेळ त्यांना करावा लागेल. चिप केल्या हवे त्या बॉल हलक्या हातानं फक्त दिशा दाखवली. एकच जाऊन कुठेतरी अल्पेशकडे स्ट्राईक इन देण्याचा प्रयत्न असेल कारण त्याच्या बॅटमधून एक मेगा सिक्सर आपल्याला बघायला मिळाला होता आणि त्याच्याकडे स्ट्राईक इन देण्याचा प्रयत्न कदाचित आता जितू फुलोरेचा असेल. स्कोर एका धावेने पुढे जाताना स्कोर कार्डवरती धावा झाल्या 21 धावा 21 रन्स. अंतिम षटकातील शेवटचे 3 बॉल शिल्लक आहेत. पुढचा बॉल अल्पेश समोर लेग ग्लान्स करण्याचा प्रयत्न होता. पुढे येऊन लेग ग्लान्स करण्याचा प्रयत्न होता. आणखी एक बीट करतोय बॅटरला.
3 ओव्हरच्या मॅचमध्ये खरं तर ही प्रॉमिसिंग टोटल नाही बनवता आली आतापर्यंत. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. फ्लाइट येण्याचा प्रयत्न, फटका फसतोय, बॉल हवेत आहे. लॉंग ऑनला दीपक मडवी चुकी करणार नाहीये. फलंदाज बाद, विकेट गॉन. होतं मोठ्या फटक्यामध्ये रूपांतरित करायचं होतं, परंतु या ठिकाणी आणखी एक खेळाडू बाद झाला झेल स्वरूपामध्ये. शेवटचा बॉल शिल्लक आहे. चंदनवर बंधन नाहीये, ज्या प्रकारे त्यानं गोलंदाजी केलेली आहे आणि फलंदाजांवर त्याने बंधन आणलेलं आहे. शेवटचा बॉल ड्राईव्ह करण्यात आला. यावेळेला ऑप्शनच्या बाहेरचा बॉल होता. एक्स्ट्रा कव्हरला चेंडूला पाठवला, एकदम मिळाली आहे. सेकंडचा कॉल येतोय आणि 2 धावा सहजगत्या त्या ठिकाणी जोडल्या गेल्यात. स्कोर 2 धावांनी पुढे जाताना स्कोर कार्डवरती धावा झाल्या 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर. 23 धावा आणि फायनल मध्ये प्रवेश करण्यासाठी स्वयंभू पायगाव संघाला 24 धावांचं लक्ष. 24 रन टू विन इन 3 ओव्हर.
23 धावा स्कोर कार्ड वरती लागले आणि 24 धावांचं लक्ष आता या ठिकाणी उभं करण्यात आलेल्या फायनल मध्ये प्रवेश करण्यासाठी स्वयंभू पायगाव या संघासमोर सलामीची जोडी मैदानामध्ये एंटर झाली. दीपक आणि त्याच्या सोबतीला बॅटर योगेश हे सलामीवीर मैदानामध्ये एंटर झालेले आहेत. षटक क्रमांक पहिलं घेऊन बॉलिंग मार्कवर शैलेश चौधरी बॉलिंग मार्कवर सज्ज होतोय. पहिल्या ओव्हरमध्ये ब्रेक थ्रू देण्याचा प्रयत्न करावा लागेल आणि तो मिळून द्यावाच लागेल जर या मॅच मध्ये पलटवार करायचा आहे टीम सोनादेवीला. दीपक मडवी आज पूर्ण दिवसभर 98 धावा ज्याच्या बॅटमधून आज पूर्ण दिवसभर तुम्हाला बघायला मिळाल्यात. पहिलाच बॉल आणि पुढे आलाय. पहिल्याच बॉलवर बॉलला भिरकावून दिल्या ते मिड विकेटच्या पलीकडे 100 धावा. पुन्हा एकदा आडव्या बॅटनं उडवल्या बॉल परंतु येथे हवेत आहे आणि हवेतून टाटा बाय बाय करत असताना अल्पेश चौधरीला बॉल निघून जातोय. कॉमेंट्री स्टॉप होत नाही. डीजे कृपया प्ले करू नका. लागोपाठ 2 सिक्सर दीपक मडवीच्या बॅटमधून तुम्हाला बघायला मिळाले आणि बघता बघता धावा झाल्या 13. अर्ध्याहून जास्त धावा यावेळेला पुन्हा हवेत आहे परंतु इथे विकेटची संधी आहे आणि खेळाडू बाद. विकेट गॉन. धक्का लागतोय पहिला दीपक मडवीला. मैदान सोडावं लागेल. शैलेश पुन्हा एकदा सज्ज होतोय. धावसंख्या धावफलकावरती 13 धावा. नवीन बॅटर विकास मुकादम. हो यावेळेला स्कूप करण्याचा प्रयत्न. बॉल मागे बॅकवर्ड ऑफ द स्क्वेअर लेगला ट्रॅव्हल होतोय. एकदा इथे मिळाली सेकंडचा कॉल आणि 2 धावा त्या ठिकाणी कंप्लीट करण्यात आल्यात. चिकणे सरांनी खूप त्यांना चांगलं नाव दिलेलं आहे रिकी पॉन्टिंग ऑफ पायगाव. कारण त्यांच्या नेतृत्वाखाली भरपूर सारे ट्रॉफीज जिंकलेल्या आहेत पायगाव टीमनं. जसं ऑस्ट्रेलियानं खूप साऱ्या मॅचेस जिंकल्या रिकी पॉन्टिंगच्या नेतृत्वाखाली. पंटर यावेळेला विकास मुकादम पुन्हा एकदा स्ट्राईक इनला कट करण्यात आला. यावेळेला स्क्वेअर ऑफ द विकेट
बॉलला पाठवल्या डीपमध्ये कव्हर पॉइंटला आणि क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी सज्ज होते. फक्त एकच धाव. स्वर्गीय रतन शेठ प्रतिष्ठान चषक 2025 हे आता शेवटचं सत्र आपण मित्रांनो एन्जॉय करतोय. दरवर्षीप्रमाणे ह्याही वर्षी खूप एन्जॉय करायला मिळाला या स्पर्धेमध्ये. पुढचा बॉल पुन्हा एकदा ओ यावेळेला ड्राईव्ह करण्यात आलाय. ओ फलंदाज आउट. विकेट गॉन. धावबादच्या स्वरूपामध्ये खेळाडू यावेळेला बाद झालेला. फॉलो थ्रू मध्ये चांगलं क्षेत्र रक्षण तुम्हाला बघायला मिळालं आणि अखेर दुसरा धक्का लागतोय स्वयंभू पायगाव संघाला. चला आता आपण म्हणूया टीम स्वयंभू पायगावची ज्या प्रकारे खेळ त्यांनी सुरू केलेला. सेकंड ओव्हर आणि गोलंदाजी करण्यासाठी मदन चौधरी येतोय बॉलिंग मार्कवर. 12 बॉल आणि 8 डावा वाचवायचे आहेत. समीकरण भरपूर कठीणच आहे परंतु खेळ क्रिकेटचं आहे. 2 ते 3 चेंडू डॉट आले तर डेफिनेटली या मॅचमध्ये पलटवार तुम्हाला बघायला मिळेल. आणि पहिलाच बॉल इथे विकेटची संधी. ओ माय गॉड. एका हाताने झेल घेण्याचा प्रयत्न होता. जितू गवदीची विकेट धोक्यामध्ये जरूर होती परंतु झेल थोडा कठीणच होता. 2 धावा अखेर त्या दरम्यान पूर्ण करण्यात आले आणि स्कोर 2 धावांनी पुढे जाताना 18 वर. ऑप्शन्स खरं तर टेमघरकडे देखील भरपूर आहेत. अल्पेश चौधरीची आपण गोलंदाजी पाहिली आहे. दोन्ही बाजूने बॉल वळवण्याची त्याच्याकडे क्षमता आहे परंतु मदन चौधरी यावेळेला ऑन साइडला पुल करण्यात आला. फुल अँड पॉवरफुल मॅच फिनिश. स्वयंभू पायगाव संघानं फायनल मध्ये प्रवेश केलेला आहे. स्वर्गीय रतन शेठ प्रतिष्ठान चषक ताडाली 2025 चा अंतिम फायनलिस्ट संघ तुम्हाला पाहायला मिळतोय. स्वयंभू पायगाव आणि त्यांच्या विरोधात जोशी 11 बादवडे. मेनी कॉंग्रॅच्युलेशन्स बोथ द टीम्स अँड हार्ड लक टीम सोनादेवी टेमघर. बादशाहबाईंच्या शुभाचे आपण
या ठिकाणी सामनावीराचा पुरस्कार देत आहोत चंदनला. अतिशय सुंदर केज यानं साकारलाय. स्वर्गीय रतन शेठ प्रतिष्ठान चषकामध्ये सर्वच पाहुण्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आपण करतोय. बादशाबाईंच्या शुभासे आपण सामनावीराची ट्रॉफी आणि एक आकर्षक गिफ्ट हॅम्पर या ठिकाणी देत आहोत. फायनल सेरेमनीकडे आपण या ठिकाणी आता वळत आहोत आणि फायनल सेलिब्रेशन्स करण्याची संधी खरं तर दोन टीम्सना मिळालेली आहे, परंतु अंतिम विजेतेपद कोण पटकावणार याचं उत्तर तुम्हाला काही क्षणातच मिळणार आहे. दोन्ही फायनलिस्ट टीम जोशी 11 भादवड ए आणि त्यांच्या विरोधात स्वयंभू पायगाव. बोथ टीम्स दोघांनाही विनंती असेल दोन्ही कॅप्टनला की आपापल्या टीमला घेऊन आपण VIP डाईज समोर एका बरोबर रांगेमध्ये लाईन अप करायचं. मॅचला आपण काही क्षणातच सुरुवात करतोय. ज्या ट्रॉफीसाठी झुंज आहे त्या ट्रॉफीसाठी आपण पाहिलं तर हे दोन्ही संघ आता एकमेकांच्या समोर